नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव प्रकाशन पुणेमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जसजशी राज्यसेवेची परीक्षा जवळ येत आहे तसतसा आपला अभ्यासाचा स्पीडही वाढलेला आहे। आपण अभिनव इयरबुक 2024 चं वाचन करत आहात आणि वाचन करता करता आपण 7व्या टॉपिक पर्यंत आलेला आहात। 7व्या टॉपिकचा जो भाग 1 आहे सामाजिक घडामोडी तो आपण पाहिला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7व्या टॉपिकचा भाग 2 सामाजिक व शैक्षणिक घडामोडी मधला भाग 2 शैक्षणिक घडामोडी पाहूया। तर प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओ सिरीज आपण सुरू केलेली आहे। प्रत्येक टॉपिकचं रिव्हिजन किंवा समरी आपण यामध्ये घेत आहोत। त्यातलं शैक्षणिक घडामोडीचे टिपिकल इश्यूज आपण आज पाहू। पहिला इश्यू आहे देशातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची अपार आयडी योजना। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहितच आहे की केंद्र सरकारने 2012 पासून आधार कार्ड योजना सुरू केली होती। देशातील प्रत्येक नागरिकाचा आधार कार्ड हा युनिक नंबर असतो। त्याच प्रकारे विद्यार्थ्यांसाठी देखील केंद्र सरकार नवीन योजना आणत आहे। त्याचं नाव आहे अपार आयडी, म्हणजे आधार आयडी सारखा अपार आयडी। पहा, केंद्र सरकारने नागरिकांच्या आधार कार्ड योजनेच्या धर्तीवर देशातील विद्यार्थ्यांसाठी एक राष्ट्र एक विद्यार्थी ओळखपत्र म्हणजेच अपार आयडी ही नवी योजना राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। म्हणजे यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा आयडी नंबर हा युनिक असेल, एकच असेल। तो देशातील कोणत्याही विद्यापीठामध्ये कोणत्याही शाळेमध्ये त्याने प्रवेश घेऊ त्याचा तो नंबर सेम राहणार आहे। म्हणून त्याला वन नेशन वन स्टुडंट आयडी असं म्हटलेलं आहे। आता काय अपार आयडी वगैरे त्याची वैशिष्ट्ये पाहू। पहा, अपार आयडीचा लॉंग फॉर्म आपल्याला विचारण्याची दाट शक्यता आहे। त्याचा लॉंग फॉर्म आहे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री। लक्षात ठेवा, हा लॉंग फॉर्म त्याचा मराठीत अर्थ होतो स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी, म्हणजे आधार नंबर सारखी ती नोंदणी असेल। यामध्ये केंद्र सरकारकडून देण्यात येणारी ही आयडी पूर्व प्राथमिक पासून म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बालक 3 वर्षाचं झाल्यानंतर त्याला आता शासकीय शाळेत प्रवेश मिळू शकतो नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार। तर तसं पूर्व प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा आयडी वापरता येईल। हा एकच आयडी नंबर असेल। या आयडी मध्ये विद्यार्थ्यांचा निकाल, शैक्षणिक प्रमाणपत्र, परीक्षेचे गुण, विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती, विविध क्षेत्रात केलेली कामगिरी, क्रीडा, कौशल्य, प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रात मिळवलेले यश अशी सर्व प्रकारची माहिती डिजिटली साठवता येणार आहे। म्हणजे अगोदर जे पोर्टफोलिओ दिला जायचा विद्यार्थ्यांचा, विद्यार्थी 8वी उत्तीर्ण झाला की त्याला 9वीला जाण्यासाठी दुसऱ्या शाळेत जर जायचं असेल तर पोर्टफोलिओ दिला जायचा आणि ऑनलाईन त्याचा TC ट्रान्सफर केला जायचा। तिथे स्टुडंट आयडी म्हणून होता, आता त्या स्टुडंट आयडीची जागा आहे अपार आयडी घेणार आहे। आणि या आयडी मध्ये विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची माहिती म्हणजे शैक्षणिक आणि जे शाळेव्यतिरिक्त जे वेगवेगळे क्रीडा प्रकार किंवा इतर काही कार्यक्रम वगैरे झालेले असतील तर यामध्ये त्यांनी कोणती प्रगती केली तर हे देखील या अपार आयडी मध्ये साठवलं जाणार आहे। आणि हे अपार आयडी जनरेट करण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ची सुरुवात देखील केलेली आहे। याच्यानंतरचा इश्यू पाहू, मुंबई ठाणे व्हर्टिकल विद्यापीठाला शासनाची मान्यता। आता व्हर्टिकल विद्यापीठ काय आहे तर अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन अशी जी शहरं आहेत तिथे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पुरेशी जागा नाही आणि जे ग्रामीण भागातले विद्यार्थी येणार आहेत त्यांनाही तिथे राहण्यासाठी वगैरे पुरेशी जागा नाही। अशा वेळी व्हर्च्युअल विद्यापीठ नावाची एक संकल्पना अमेरिकेमध्ये जन्माला आलेली आहे। याच संकल्पनेच्या धर्तीवरती मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांसह ठाणे महापालिका क्षेत्रात खाजगी संस्था कंपन्यांना स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर व्हर्टिकल विद्यापीठ संकुल स्थापन करण्यात येणार आहेत। म्हणजे खाजगी संस्था किंवा कंपन्या ह्या स्वयं अर्थसहाय्यित म्हणजे याला शासनाकडून अनुदान असणार नाही, स्वतःच्या अनुदानावर ते व्हर्टिकल विद्यापीठ स्थापन करणार आहेत। कुठे? मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे महापालिका क्षेत्रात। आणि याबाबतचे निकष शासनाने ऑगस्ट 2023 मध्ये जाहीर केलेले आहेत। त्यातलं एक निकष उदाहरणार्थ असा आहे की जर हे विद्यापीठ स्थापन करायचं असेल तर किमान 15,000 स्क्वेअर फीट जागा त्या संस्थेकडे पाहिजे। असे 7-8 निकष दिलेले आहेत, ते आपण इयरबुक मध्ये डिटेल दिलेले आहेत। तर हे निकष शासनाने जाहीर केले असून देशातील हे पहिलेच व्हर्टिकल विद्यापीठ ठरणार आहे। आतापर्यंत भारतामध्ये व्हर्टिकल विद्यापीठ ही संकल्पना राबवण्यात आलेली नाही। त्यानंतरचा इश्यू पाहू, भारतातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची क्रमवारी। पहा, शैक्षणिक घडामोडीमध्ये केंद्र सरकार किंवा QS नावाची एक संस्था आहे किंवा टाइम्स हायर एज्युकेशन नावाची एक संस्था आहे, तर यांच्याकडून दरवर्षी शैक्षणिक संस्थांची विद्यापीठांची क्रमवारी जाहीर केली जाते। आणि मागील 10 वर्षाच्या आयोगाच्या प्रश्नांचा जर आपण कल पाहिला तर यावरती
तीनच याच्यावरती प्रश्न आलेले आहेत, केंद्र सरकारची, QS ची आणि टाइम्स हायर एज्युकेशनची रँकिंग. तर त्यातली आपण केंद्र सरकारची रँकिंग पाहूया. तर केंद्रीय शिक्षण मंत्रालय, अगोदर याला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय असं म्हटलं जायचं आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हटलं जायचं. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्याचं नाव केंद्रीय शिक्षण मंत्रालय झालेलं आहे, हे लक्षात असू द्या. तर केंद्रीय शिक्षण मंत्रालय देशातील विद्यापीठे आणि इतर शैक्षणिक संस्था यांची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, ज्याला NIRF म्हटलं जातं, यांच्याद्वारे त्यांची गुणवत्ता यादी जाहीर करते. जेवढेही भारतातले विद्यापीठ किंवा महत्त्वाचे जे शैक्षणिक संस्था आहेत त्यांची गुणवत्ता जाहीर करण्यासाठी NIRF ही क्रमवारी राबवली जाते आणि या गुणवत्ता यादीलाच इंडिया रँकिंग्स असं म्हटलं जातं. तरी दरवर्षी ही शिक्षण मंत्रालयाकडून जाहीर केली जाते. 2023 ची रँकिंग 5 जून 2023 रोजी केंद्रीय शिक्षण व परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केली आणि त्याला इंडिया रँकिंग्स 2023 असं नाव देण्यात आलं. यामध्ये एकूण 11 गटांमध्ये याचं विभाजन करण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ सर्वसाधारण गट, विद्यापीठ गट, महाविद्यालय गट, अभियांत्रिकी गट, व्यवस्थापन गट किंवा फार्मसी गट, असे एकूण 11 गट आहेत. ते सर्व गट आपण इयरबुक मध्ये दिलेले आहेत. त्यातल्या ज्या 2 गटावर पाठीमागे जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत असे 2 गट आपण इथे पाहूया. पहिला आहे सर्वसाधारण गट. ओव्हरऑल जेवढे विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्था आहेत त्यांचा एक सर्वसाधारण गट सरकारने केलेला आहे. तर या सर्वसाधारण गटामध्ये यावर्षी म्हणजे 2023 ला टॉप ठरलेली संस्था, या सर्वसाधारण गटामध्ये 100 विद्यापीठे किंवा शैक्षणिक संस्थांचा समावेश केलेला आहे आणि विद्यापीठ गटामध्ये देखील 100 विद्यापीठे किंवा शैक्षणिक संस्थांचा समावेश केलेला आहे. तर या गटामध्ये भारतामध्ये अव्वल स्थानी ठरलेली संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास आणि सलग 5व्या वर्षी हे भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था ठरलेली आहे ओव्हरऑल गटाचा विचार करता. फक्त इथे भारतातल्या राज्यांचा जर विचार केला तर या 100 पैकी सर्वाधिक शैक्षणिक संस्था 18 या तामिळनाडूच्या आहेत. तर सेकंड नंबरला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या 11 संस्था सर्वसाधारण गटामध्ये समाविष्ट आहेत. केवळ महाराष्ट्राचा जर विचार केला तर IIT बॉम्बे हे महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थानी ठरलेले आहे. IIT बॉम्बेचा यामध्ये नंबर हा 4th आहे, 4थ्या स्थानी आहे IIT बॉम्बे एकूण रँकिंग मध्ये आणि केवळ महाराष्ट्राचा विचार करता ती अव्वल स्थानी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर पण प्रश्न विचारलेले आहेत. सर्वसाधारण गटात किती नंबर आहे आणि विद्यापीठ गटात किती नंबर आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विचार जर आपण केला तर सर्वसाधारण गटात हे विद्यापीठ भारतात 35व्या स्थानी आहे. हेही रँकिंग लक्षात असू दे. आता विद्यापीठ गटाचा विचार करूया. युनिव्हर्सिटीज, याच्यामध्ये टॉप युनिव्हर्सिटी ठरलेली भारतातली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू. तर जगामध्ये सुद्धा ही अत्यंत प्रख्यात अशी संस्था आहे. ती विद्यापीठ गटामध्ये अव्वल ठरली आणि सर्वसाधारण गटामध्ये IIT मद्रास, दोन्ही साऊथकडचे लक्षात असू द्या. आता फक्त विद्यापीठ गटाचा जर विचार केला तर सर्वाधिक 22 संस्था या तामिळनाडूच्या आहेत आणि द्वितीय स्थानी आहे महाराष्ट्र 10. तिकडे सर्वसाधारण गटात 18 तामिळनाडू, सेकंड महाराष्ट्र 11 होते. इकडे सर्वसाधारण विद्यापीठ गटांचा जर विचार केला तर सर्वाधिक 22 तामिळनाडूचे आहेत आणि सेकंड स्थानी महाराष्ट्र आहे 10 संस्थांसह. केवळ महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचं टॉप 10, भारतातले जे टॉप 10 विद्यापीठ आहेत त्यातलं महाराष्ट्रातलं एकही विद्यापीठ नाहीये. आणि केवळ महाराष्ट्राचा विचार करता होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट मुंबईची जी आहे तर ती महाराष्ट्रात अव्वल स्थानी आहे आणि भारतात 17व्या स्थानी आहे. टॉप 10 मध्ये महाराष्ट्राची संस्था नाही, हे लक्षात असू द्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विचार करता केवळ विद्यापीठ गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे 19व्या स्थानी आहे. पहा, सर्वसाधारण गटात 35व्या स्थानी होतं, केवळ विद्यापीठ गटामध्ये 19व्या स्थानी आहे. तर ही जी क्रमवारी आहे तर ही क्रमवारी दरवर्षी केंद्र सरकारकडून जाहीर केली जाते. यंदाची 2023 ची 8वी आवृत्ती होती आणि 5543 शैक्षणिक संस्थांचं यामध्ये मूल्यमापन करण्यात आलं 2023 साली. पुढचा इश्यू पाहू. QS, जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी. तुम्हाला सांगितलं मी की केंद्र सरकार, QS, टाइम्स हायर एज्युकेशन यांचे रँकिंग दरवर्षी डिक्लेअर होते. त्यातली QS पाहू. QS म्हणजेच क्वॅकरेली सायमंड्स. तर या शिक्षण क्षेत्रातील जाणकार ब्रिटिश कंपनीने, ही एक ब्रिटिश शैक्षणिक कंपनी आहे मूल्यमापन करणारी, जून 2023 मध्ये जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी
QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2024 या नावानं जाहीर करण्यात आली आणि ही QS ची 20वी आवृत्ती होती. महत्वाची एक बाब इथे उल्लेख करावीशी वाटते, आंतरराष्ट्रीय रँकिंग एक्सपर्ट ग्रुपची मान्यता मिळालेली ही एकमेव आंतरराष्ट्रीय क्रमवारी आहे, म्हणूनच या QS ला एवढं इम्पॉर्टन्स आहे. आता QS च्या क्रमवारीचा जर विचार केला तर यामध्ये मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT हे USA चं विद्यापीठ आहे, USA ची शैक्षणिक संस्था आहे, ही अव्वल स्थानी ठरलेली आहे आणि तिच्या रँकिंगचा जर विचार केला तर सलग 12व्या वर्षी ती अव्वल स्थानी आलेली आहे. MIT सलग 12व्या वर्षी MIT USA. केवळ भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये IIT बॉम्बे ही अव्वल स्थानी आलेली आहे भारतामध्ये आणि जागतिक क्रमांक IIT बॉम्बेचा आहे 149 149. ही झाली QS ची रँकिंग. तशीच पुढची एक महत्वाची रँकिंग पाहू आपण, द टाइम्स हायर एज्युकेशन THE असं शॉर्ट मध्ये म्हटलं जातं, द टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग. तर टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 QS प्रमाणे जगातील विद्यापीठांची ही क्रमवारी आहे. तर टाइम्स हायर एज्युकेशन ही लंडन मधली एक शैक्षणिक कंपनी आहे. या कंपनी मार्फत द टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग ही सप्टेंबर 2023 मध्ये जाहीर करण्यात आली आणि QS प्रमाणे ह्याची देखील ही 20वी आवृत्ती होती. या आवृत्तीमध्ये पाहू आपण की कोणते टॉप विद्यापीठे ठरलेले आहेत. जागतिक स्तरावरचा जर विचार केला तर ऑक्सफर्ड विद्यापीठ युनायटेड किंगडम मधलं हे सलग 8व्या वर्षी अव्वल ठरलेलं आहे. QS मध्ये MIT USA चं अव्वल ठरलं होतं आणि टाइम्स हायर एज्युकेशन मध्ये UK मधलं ऑक्सफर्ड विद्यापीठ हे अव्वल ठरलेलं आहे. फक्त भारताचा जर विचार केला तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर हे भारतात अव्वल स्थानी आलेले आहे. जगात त्याचा 201 ते 250 या गटामध्ये समावेश केलेला आहे. QS मध्ये जर आपण विचार केला तर IIT बॉम्बे हे टॉप ठरलं होतं आणि इथे टाइम्स हायर एज्युकेशन मध्ये IISc बेंगलोर हे टॉप ठरलेलं आहे आणि भारतातील 91 विद्यापीठ या टाइम्स हायर एज्युकेशनच्या रँकिंग मध्ये 2023 ला समाविष्ट झालेली आहे. पुढचा इश्यू पाहू, पुणे पुस्तक महोत्सवात 4 विश्वविक्रमांची नोंद. अत्यंत महत्वाचा हा इश्यू आहे आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आणि पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद ही बाब आहे. तिथं 4 वर्ल्ड रेकॉर्ड्स आपण केलेले आहेत. कोणते पहा, तर 16 ते 24 डिसेंबर 2023 दरम्यान पुणे पुस्तक महोत्सव, पुणे बुक फेस्टिवल हे फर्ग्युसन कॉलेज पुणे इथे पार पडलं आणि याचं आयोजन केलं होतं राष्ट्रीय पुस्तक NAS म्हणजे नॅशनल बुक ट्रस्ट यांनी. आता इथं कोणकोणते 4 वर्ल्ड रेकॉर्ड झाले ज्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली ते आपण पाहू. पहिला रेकॉर्ड आहे, एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद 11,043 नागरिकांनी 30 सेकंदात वाचण्याचा विश्वविक्रम येथे केलेला आहे. अगोदर चीनच्या नावे हा विश्वविक्रम होता, आता या विश्वविक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली. म्हणजे एकच पॅराग्राफ 11,043 नागरिकांनी एकाच वेळी 30 सेकंदात वाचण्याचा हा रेकॉर्ड आहे. दुसरा रेकॉर्ड आहे, 3066 पालकांनी आपल्या पाल्याला गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम 14 डिसेंबर 2023. म्हणजे 3066 पालकांनी एकाच वेळी आपल्या पाल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत 14 डिसेंबर रोजी. याचीही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. तिसरा पहा, जास्तीत जास्त पुस्तकांनी भारत या शब्दाची रचना करण्याचा विश्वविक्रम 15 डिसेंबर रोजी या पुस्तक महोत्सवात झालेला आहे. म्हणजे भारत हा जो शब्द आहे तर अनेक पुस्तकांचे एकावर एक रचना करून भारत हा शब्द काढण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे चौथा विश्वविक्रम आहे, हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवराय छत्रपती झाले या पुस्तकाच्या 18,760 प्रतींच्या साहाय्याने जय तू भारत या शब्दाची रचना करण्याचा विश्वविक्रम 16 डिसेंबर रोजी झालेला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवराय छत्रपती झाले नावाचं एक पुस्तक आहे. तर या पुस्तकाच्या तब्बल 18,760 प्रती एकावर एक ठेवून जय तू भारत या शब्दाची रचना करण्यात आलेली आहे. हाही विश्वविक्रम इथे झालेला आहे. अशा प्रकारचे 4 विश्वविक्रम या पुस्तक महोत्सवामध्ये झालेले आहेत. परीक्षेमध्ये आपल्याला कोणता विश्वविक्रम झालेला आहे किंवा नाही अशा प्रकारचं विचारलं जाऊ शकतं किंवा सिंगल लायनर मध्ये किती पुस्तकांच्या प्रती वगैरे हे देखील मायक्रो लेवलला विचारले जाऊ शकतं. पुढचा जो इश्यू आहे तो आपण पाहू,
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ही भारताची 21वी IIM, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो. तर काय आहे हा इश्यू पाहू. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ऑगस्ट 2023 मध्ये IIM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सुधारणा विधेयक 2023 मंजूर केल्यानंतर, म्हणजे अगोदर तर एक गोष्ट इथे आहे की हे विधेयक मंजूर केलं संसदेने ऑगस्ट 2023 मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांनी, आणि ते मंजूर केल्यामुळे मुंबईतील राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेचे, मुंबईतल्या पवई इथं ही संस्था आहे, त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, त्याला नीती असं शॉर्टमध्ये म्हटलं जातं. तर या नीतीचं नाव बदलून आता IIM मुंबई असे करण्यात आले आहे. याचाच अर्थ असा की नीतीला IIM चा दर्जा देण्यात आलेला आहे. ऍक्च्युली या नीतीची स्थापना 1963 साली झालेली आहे आणि आता 2023 ला त्याला IIM चा दर्जा देण्यात आलेला आहे, म्हणून तिला आता IIM मुंबई असं म्हटलं जाईल. त्यामुळे नीती ही देशातील 21वी सगळ्यात लेटेस्ट IIM ठरलेली आहे आणि फक्त महाराष्ट्राचा विचार करता ती दुसरी IIM ठरलेली आहे. महाराष्ट्रातली पहिली IIM आहे नागपूर 2015 ला. म्हणजे भारतामध्ये एकूण 21 IIM सध्याच्या घडीला आहेत, त्यातली 21वी IIM आहे नीती मुंबई. आता तिचं नाव आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई पवई. भारतातील पहिली जी IIM आहे ती आपल्याला माहित असावं HRDच्या पेपरसाठी, तर ती आहे IIM कलकत्ता आणि IIM अहमदाबाद. दोन्हीची स्थापना ही 1961 साली झालेली आहे. IIM प्रमाणेच भारतामध्ये IIT या संस्था देखील खूप प्रख्यात आहेत, इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स. तर भारतामध्ये सध्या 23 IITs आहेत हे माहीत असू द्या. 21 IIM आहेत आणि 23 IIT आहेत. आणि फक्त महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर IIT बॉम्बे जी की पवई इथं आहे, तर IIT बॉम्बे ही एकमेव IIT महाराष्ट्रामध्ये आहे. भारतामध्ये एकूण 23 IITs आहेत. तर अशा प्रकारचं हे शैक्षणिक घडामोडीचं आपण सिंहावलोकन केलेलं आहे किंवा रिव्हिजन केलेली आहे. इतर जे इश्यूज आहेत त्याची आपण संपूर्ण रचना इयरबुक मध्ये करत असतो, ज्यामध्ये इश्यूज, संक्षिप्त घडामोडी, वन लायनर आणि QR कोडच्या स्वरूपात क्विज आपण दिलेले आहेत. असं 4 in 1 रचना आपल्या इयरबुकची आहे. त्याच्यामुळे त्यातला प्रश्न कोणताही सुटणार नाही याची आपण पुरेपूर तिथं दखल घेतलेली आहे, पुरेपूर काळजी घेतलेली आहे. तर अभिनव इयरबुक 2024 हे आपलं मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहे. ज्या मित्रांनी घेतलेलं नाही ते लवकरात लवकर घ्या, आपल्या मित्रांपर्यंतही ते पोहोचवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. याशिवाय बुद्धिमत्ता चाचणीची 9वी आवृत्ती आपली मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांसाठी सुगम गणित नावाची पहिली आवृत्ती किंवा सुगम गणित नावाचं पुस्तक आपण जानेवारी 2024 ला प्रकाशित केलेलं आहे. ते पण अवश्य खरेदी करा. त्याची इयरबुक सारखीच क्वालिटी आहे. तुमचे काही सजेशन असतील तर नक्की पाठवा, त्याचाही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विचार करूया. आणि अशाच प्रकारचं प्रत्येक टॉपिकचा व्हिडिओ आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. एकदाच सगळे देण्यापेक्षा हळूहळू आपण ते देत आहोत, कारण राज्यसेवा बरीच लांब आहे, एप्रिलमध्ये आहे. त्यामुळे आपण टॉपिक बाय टॉपिक ते व्हिडिओ घेत आहोत. याशिवाय आपलं अभिनव प्रकाशन पुणे नावाचं एक टेलिग्राम चॅनल देखील आहे, तर त्यालाही जॉईन व्हा. तुम्हाला नवनवीन अपडेट्स तिथे मिळतील. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.